मॅडम कमीत कमी बोलून गेल्या, मी कमीत कमी बोलणार. सो खरं तर या चॅप्टरच्या लॉन्चला मी होतो आणि कमीत कमी वेळात 6 महिन्यामध्ये हा चॅप्टर गोल्डन झालेला आहे. सो हे लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची आपली इच्छा असणं महत्त्वाचं आहे. मी काही चॅप्टर बघतोय की 2-2 वर्ष झाला प्रयत्न करतात गोल्डन व्हायचे आणि होत नाही. सो खरंच त्यांची इच्छा आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सो साई प्रसाद जसं सांगितलं की आम्ही गोल्डन करणार आणि त्याने करून दाखवलं. सो या टीम बद्दल आपण एक जोरदार टाळ्या वाजवूया. खूप छान, खूप छान. आणि चिरंजीव पण 6 महिने झाले असतील पुढे. सो मस्त मस्त. तर त्या दिवशी तो दिवस आठवतो मला अगदी नक्की. सो कॅलेंडर नवीन वर्ष आलेलं आहे. सो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा मी कालच CGCवर सांगितलं की युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ फुल्या फुल्या फुल्या. हा मेसेज जास्त महत्त्वाचा आहे. सो वर्षभर तुमचं अकाउंट, बिझनेस अकाउंट क्रेडिट होत राहो, याच तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. इथं उपस्थित आपले चेअरमन अँड मॅनेजिंग ट्रस्टी दुगाडे सर, त्याचबरोबर मी दिलेला रेफरल आणि पुण्यावरून घेऊन आलेलो रेफरल विथ ॲडव्हान्स पेमेंट, अशा रेफरलला केस लावण्यासाठी गेलेल्या प्रज्ञा मॅडम, त्यामुळे त्यांना जावं लागलं. सो आपल्या डेप्युटी सेक्रेटरी जनरल प्रज्ञा मॅडम, या रिजनचे रिजन हेड, मास्टर माइंड, स्वतः फायनान्शियल प्लॅनर आणि स्टेडीली काम करणारे आपले विनोद कांबळे सर. 9 चॅप्टर झाले सर. सो 9 चॅप्टर पूर्ण झाले. या रिजनचे डेप्युटी रिजन हेड्स सचिन आणि शिवकला मॅडम, त्याचबरोबर ज्यांच्या पुढे कर जोडावे असे दोन्ही शेरकर आणि मनीष. सो खूप छान प्रेझेंटेशन झालं शेरकर सर. कुठे गेले सर? सो टेंडरमध्ये शेअर तुम्ही तयार करता. थँक्यू सर. अशी टॅगलाईन तुम्ही देऊ शकता. सो एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे आणि सर खूप तळमळीनं प्रयत्न करत असतात की लोकांनी टेंडर भरावे. सो आपण जे कोणी सरकारीमध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम करत नाही आहेत, बगाडे सरचा सुद्धा खूप सुंदर मेसेज होता, जुना होता पण परत आपल्याला कलही करणारा मेसेज होता की टेंडर भरले पाहिजे. मी त्याच्याबद्दल नंतर पुढे बोलणारच आहे की काय गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत आणि काही योजना येऊ घातल्यात. उद्योग बोधमध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करतोय. सो इथे आपले उपस्थित असले बगाडे सर बिलेटेड लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी फेसबुकवर बघितलं, मला वाटलं होतं तुम्ही आज भेटाल, म्हटलं प्रत्यक्षात शुभेच्छा द्याव्या. 29 वर्ष सोपी गोष्ट नाही आहे. सो मित्रांनो, तुम्ही काल, मी रात्री हॉटेलवर पोहोचलो आणि दुगाडे सरांना मलाही माहीत नव्हतं, हॉटेलवर लोकमतचा पेपर पडला होता आणि मी उचलला आणि पाठीमागं सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची जाहिरात. म्हणला रे हे तर सरप्राईज आहे. दुगाडे सरांना फोन केला, ते म्हणले मी गडबडीत हो बोललो असेल, मलाही आठवत नाही. मग मी बोलसेंना फोन केला, तर ते म्हणे फक्त लोकमत नाही आहे, सकाळमध्ये पण आपली जाहिरात आहे. मित्रांनो, चॅप्टर गोल्डन होणं किंवा तुम्ही जे व्हिजिटर बोलवताय, तुम्ही त्यांना बोलवण्याच्या अगोदर सॅटर्डे क्लब त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी हा PR चा घाट आम्ही घातलेला आहे. कारण सॅटर्डे क्लब काय आहे, म्हणजे तुम्हाला रिसेंट केस सांगतो पुण्यामधली, की एक झुंबा त्यांचा बिझनेस अशा मॅडम आहेत, त्यांनी माझ्या मेहुण्याला फोन केला की सॅटर्डे क्लब मला जॉईन करायचं आहे आणि मला लवकरात लवकर तुम्ही मी आज कुठली मीटिंग असेल तर आजच जॉईन करते. कारण त्यांनी पॉडकास्ट किंवा Zee24 तासचा इंटरव्ह्यू काहीतरी बघितला असेल. पण पर्वती चॅप्टर त्यांना सांगितलं की मॅडम असा लगेच पैसे नाही भरून येणार, 3 तारखेला मीटिंग आहे, तुम्ही या. जर आम्हाला वाटलं की तुमचा बिझनेस योग्य आहे तरच तुम्ही जॉईन करू शकता. आता सॅटर्डे क्लब कुणीही जॉईन नाही करू शकत. आपण आता स्क्रुटिनी ही गोष्ट आणतो याच्यामध्ये आणि 100% स्क्रुटिनीची प्रोसेस SOP मध्ये लवकरच तुमच्या समोर येईल. सो
आपण ऑफिशियली मोबाईल ॲप्लिकेशनवर 6,000 प्लस मेंबर काल रजिस्टर आहेत. इलिटचे मेंबर अजून सगळे रजिस्टर व्हायचे, त्याचबरोबर काही चॅप्टरचे मेंबर. सो 6,500ला आपण ऑफिशियल टच केलेलं आहे आता. आणि अजून जे चॅप्टर येऊ घातलेत, जे अजून प्रोसेसमध्ये आहेत, ते मेंबर आपण अजून मोजलेले नाही आहेत. सो मोबाईल ॲप्लिकेशन सगळे वापरतात. येस. त्याच्यावर जो नमस्कार सुरुवातीला येतो तो ट्रेडमार्क दुगाडे सरांचा आहे. सो दुगाडे सरांसाठी तर जोरदार बाबा तो नमस्कार हळू येतो बघा, एकदम येत नाही. तो दुगाडे सरांचा ट्रेडमार्क आहे नमस्कार. आतापासून नमस्कार जेव्हा बघाल तेव्हा दुगाडे सरांचे नक्की आठवण करा. सो त्याचबरोबर आज साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन सुरू होते, माहिती आहे मला. तिथे सुद्धा आपला स्टॉल आहे. आणि मी त्यांना सांगितलंय एक लाईन वर लिहा, तुम्ही मराठी उद्योजक असाल तर थांबा, बाकी मग स्टॉलचे लोक बघून घेतील. सो महाराष्ट्रभरामध्ये सॅटर्डे क्लब पोहोचवण्यासाठी आपण काल रात्री निर्णय घेतला की इथे आपला स्टॉल असला पाहिजे आणि आपली पूर्ण टीम तिथं तो निर्णय एक्झिक्यूट करते. सो सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर आज 4 दिवस साहित्य संमेलन आहे, तिथून सॅटर्डे क्लब पोहोचणार आहे. सो हा PR आपला सुरू आहे. त्यानंतर बरेच चॅप्टर आपले येऊ घातलेत. आपण 150 चॅप्टर नुकतेच पूर्ण केले. नागपूरमध्ये आपण नागपूर युवा असा एक नवीन चॅप्टर सुरू करतोय. 30 वयोगट असलेल्या जे आपले उद्योजक आहेत त्यांच्यासाठी हा नवीन प्रयोग आहे. हा नागपूरच्या लोकांनीच आम्हाला सांगितलं की आम्ही हा सुरू करतोय आणि लगेच परमिशन दिली. सो नागपूर युवा, ईश्वरपूर, विटा, विक्रोळी, BKC, विक्रांत कुठे, BKC, पुरंदर, नेक्सस, रावेत, अबुधाबी, बेळगाव, गारगोटी, विटा, रायपूर आणि बरंच काही. सो येणाऱ्या काळामध्ये अपॉर्च्युनिटी खूप वाढत आहेत. आपण या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतोय का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज बऱ्याच आता कोणी ते सांगितलं की सॅटर्डे क्लब जॉईन केल्यानंतर 15 लाखाचा बिझनेस लगेच मिळाला. सो आपला व्यवसाय आहे म्हणून आपण सॅटर्डे क्लबमध्ये आहोत. काल परवाच पुण्यामध्ये AC मधले एक पर्सन, नाव विसरलो मी आता, भेटले. ते म्हणजे मला उद्योग दिल्लीमध्ये सर एक कंपनीचा रेफरल मिळाला, त्याचे पॅनलिस्ट आपल्याकडे आले होते. त्यांच्याकडून मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये मला 70 लाखाचा बिझनेस मिळाला. त्यांनी CBCवर पण टाकलेला आहे. सेकंड ऑर्डर मिळाली 30 लाखाची. सो अशा मोठ्या इव्हेंटला काय यायचं. बरंच असं वाटतं की लोक मला विचारतात मी आलो तर फायदा होईल का. आला तरच फायदा होईल, घरी बसून कुठलाही फायदा आपल्याला होणार नाहीये. सो उद्योग बोधमध्ये आपण असे स्पीकर किंवा असे लोक आणतोय की असे कुठलेच लोक नाही आहेत तिथं की तुम्हाला उद्योग बोध नंतर भेटणार नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की काही उद्योजक येतात आणि त्यांना आम्हाला पहिल्यांदा भेटणंच अवघडून जातं, अपॉइंटमेंट घेणं, आणि तो कार्यक्रम संपला की हे लोक परत भेटत नाही. सो हीच थीम आहे की आपल्यासारखेच उद्योजक, मी एक्झाम्पल सांगेन की राहुल पापड, लाडाची कुल्फी, 700 फ्रँचायझीज आणि अजून काही बिझनेसेस आहेत त्याची नावच त्यांनी डिस्क्लोज केलेली नाही. दिवसभर आपल्याबरोबर असणार आहेत. एक सामान्य रस्त्याच्या कडेला कुल्फी विकणारा पर्सन, त्याने 700 फ्रँचाईज कशा केल्या. त्याचबरोबर आता जगातली पहिली कुल्फी वेंडिंग मशीन त्यांनी आणलेली आहे आणि ती पुण्यातल्या 7 ते 8 मेट्रो स्टेशनवर लावली सुद्धा. सो हे इनोव्हेशन कसं करता येईल. म्हणजे फूड सेगमेंटमध्ये आहे तर कोणी तर नाही, कोणी फूडमधलं. सो फूडचा सुद्धा ब्रेकआउट रूम असणार आहे मॅडम. त्या ब्रेकआउट रूममध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते असे लोक तुम्हाला, स्पेशली फूडच्या लोकांना, असे प्रत्येक सेगमेंटबद्दल, म्हणजे वेबसाईट असू दे, मॅन्युफॅक्चरिंग असू दे, टुरिझम असू दे, अशा प्रत्येक सेगमेंटसाठी ब्रेकआउट रूम असणार आहेत. आणि त्याचे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट जे स्टेजवर असणार आहेत ते तुमच्याशी तिथे ब्रेकआउट रूममध्ये, फक्त 50 लोकांनाच ही संधी आहे त्या सेगमेंटमध्ये, जे लवकर रजिस्टर करतील त्यांच्याबरोबर मोकळा संवाद साधणार आहे. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता, जे सगळ्यांसमोर तिथे विचारू शकत नाही त्या ब्रेकआउट रूममध्ये विचारू शकता. अशा ब्रेकआउट रूम दिवसभर चालणार आहे. त्याचबरोबर सरकारी योजना, मग अशी मॅडमनी थोडं प्रेझेंटेशन दिलं. परवा मी विजय जोशी आहेत, अमृत योजना आपल्याला माहिती आहे, मला माहित नव्हती.
अमृत योजना आहे गव्हर्नमेंटची, डायरेक्ट मुख्यमंत्री ती योजना मॉनिटर करतात आणि त्यांना अशी अथॉरिटी आहे की तिथे आल्यानंतर आपल्या उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर एखादी गव्हर्नमेंट योजना जी आपल्या उद्योजकांना आवश्यक आहे ते त्या जागी अनाऊन्स करू शकतात की आजपासून, कारण त्यांच्याकडे फंड भरपूर आहे. त्यांनी मला काल परवा सांगितलं की बऱ्याच ऐतिहासिक स्थळाला मी भेट दिली, तिथे त्या स्थळावर सो कॉल वेगळ्या धर्माच्याच लोक तिथे काय म्हणू आपण त्याला गाईड आहेत आणि ते हिंदू धर्माबद्दल काही गोष्टी सांगतच नाही. सो असे गाईड बनवण्याची योजना त्यांनी तिथे जाहीर केली आणि आता ते भारतभर गाईडचं प्रशिक्षण देत आहे. सो अशा भरपूर योजना आहेत की ते ऑन द स्पॉट जाहीर करू शकतात. असे विजय जोशी आहेत किंवा असे बरेच पॅनलिस्ट तिकडे आम्ही काही लोकांना इन्व्हाइट करतोय. विजय जोशींनी कन्फर्मेशन दिले. त्यानंतर GEC ज्यांनी ऑर्गनाईज केला सचिन इटकर आणि महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक ऑफेन्स काय फोरमवर ते सुद्धा अध्यक्ष आहेत. ते एक मंडळ आहे. ते हा जो पॅनल डिस्कशन आहे ते स्वतः घेणार आहेत. त्यांना माहित आहे की प्रश्न उद्योजकांचे काय आहेत आणि दुबईमध्ये जे GEC कॉन्फरन्स त्यांनी अरेंज केली होती त्याच्या मागचा ब्रेन सचिन इटकर आहे. ते स्वतः या गोष्टी करणार. सो पूर्ण दिवसभर त्याबरोबर परवा आम्ही आपले ट्रस्टी प्रभू देसाई सरांच्याकडे मी आणि दुगाडे सर गेलो होतो. सो मी सरांना प्रश्न विचारला की सर हे कसं काय सुचतं की हे टॅगलाईन तर महत्वाची आहेच आहे, बायको गेली माहेरी, पण त्यानंतर बरोबर दुपारच्या वेळेमध्ये महिला सगळ्या काम करून फ्री झालेल्या असतात, मग ते दुपारी कुकरी शो असतात त्यावेळेस गुळाची जाहिरात करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला सुचल्या पाहिजेत. किंवा आज पेंढारकर आहेत त्यांना बरोबर छोटी कंपनी असताना तुम्ही जर 90चे काही लोक असतील 90च्या काळातले तर थिएटरमध्ये मृणाल कुलकर्णीची ॲडव्हर्टाईज लागायची विकोची. त्यानंतर आता आज आलिया भट, एक छोटी मराठी कंपनी असून सुद्धा असे ब्रँड अँबॅसिडर कसे घ्यायचे. मला प्रभू सरांनी सांगितलं की आम्ही आता बिग बॉस स्पॉन्सर करतोय. सो पितांबरी आता बिग बॉस मराठी बिग बॉस स्पॉन्सर करते. सो याच्या मागचं मार्केटिंग लॉजिक काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं त्या पॅनल डिस्कशनमध्ये. अशा पूर्णभर दिवसभर बऱ्याच गोष्टी असणार आहेत. आणि शार्क टँक इव्हेंट जो आहे तो आपण पहिल्यांदा घेतोय, प्रोफेशनल घेतोय. एक व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत नागपूरचे जे आपल्या इव्हेंटला आले होते ते, किंवा असे बरेच लोक त्यासाठी इकडे येणार आहेत. सो आपल्या लवकरच आपण गुगल फॉर्म याच्यामध्ये करू. सॅटर्डे क्लबच्या मेंबरला प्राधान्य आहे, पण तेवढे मेंबर जर नाही आपल्याला सॅटर्डे क्लबमध्ये मिळाले तर सॅटर्डे क्लबच्या बाहेर सुद्धा आपण जाणार आहोत. फक्त अट एवढीच आहे की त्यांना येताना सॅटर्डे क्लबचं मेंबर व्हावं लागेल. सो असा इव्हेंट आपण पूर्ण दिवसभर घेतोय. हा उद्योगबोध योग घातलाय सगळ्यांनी कारण आपण ऑफिशियली 6,500 मेंबरपर्यंत पोहोचलोय आणि 700च लोकांना आपण तिथे घेऊ शकतो. आणि हे जे बाकीचे इव्हेंट आहेत 3 प्रकारचे पास आहेत, कारण पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. ललित हॉटेलला इव्हेंट करायचं म्हणजे किती पैसे लागतात तुम्हाला माहिती आहे, आणि ही सगळी आपली इन्व्हेस्टमेंट आहे. आता आपल्याला सांगायची गरज राहिलेली नाही. सो 3 प्रकारचे पास आहेत. एक सिल्वर म्हणजे जनरल बोगी, त्यांना फक्त इव्हेंट पाहता येणार आहे आणि सिल्वर लोकांच्या बरोबरच नेटवर्किंग करता येणार आहे. दुसरा आहे गोल्ड पास, त्यांना इव्हेंट सकाळपासून ते रात्री डिनरपर्यंत एन्जॉय करता येणार आहे. ब्रेकआउट रूम ह्या फक्त गोल्ड पास साठीच आहे. आणि तिसरा आहे VIP पास, जो इलिट आणि ज्यांना असं वाटतं मी इलिट आहे यांच्यासाठी. सो ज्यावेळेस रजिस्ट्रेशन खुल्या होतील लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. जे येतील त्यांना बरंच काही गोष्टी देणार आहे. जे येणार नाहीत त्यांच्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, निराशा. सो निराशा टाळण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. आणि हल्ली मी मुद्दाम एक गोष्ट कमेंट करतोय की सॅटर्डे क्लबमध्येच बरेच लोक, त्यांना असं वाटतं की सॅटर्डे क्लब 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून इथं कुठली पोझिशन मिळाली नाही की बाहेर जाऊन वेगळे नेटवर्किंग ग्रुप चालू करतात. मला काय असं तुम्हाला सांगायचं नाही की तिथे जाऊ नका किंवा काय करू नका, पण एक गोष्ट लक्षात घ्या की सॅटर्डे क्लब 25 वर्ष चाललाय, त्याच्या मागं भरपूर प्रेम काम करताय. सो अशा कुठल्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायल्यूट होऊ नका, कारण इथेच इतकं मोठं नेटवर्क आहे आपल्याकडे आणि पैसे वाया घालवू नका. प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात. सो सॅटर्डे क्लबमध्ये आज एवढं आहे
सॅटर्डे क्लब एक सपोर्ट सिस्टीम आहे आपल्या सगळ्यांची. हे माझ्याशिवाय कोण चांगलं सांगू शकत नाही. पण कालचीच एक गोष्ट सांगतो मी की काल एक मेंबर आहे सर, मुलाचं नवीन एक 2-4 महिन्यापूर्वी लग्न झालं. त्यांची सुनबाई बाथरूममध्ये आंघोळ करायला गेले असताना गॅस गिझरमुळे अर्धा तास झालं त्यांनी दार उघडलं नाही आणि दार उघडलं तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. बेशुद्ध पडल्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट केलं. असं कळलं की ब्रेनमध्ये कार्बन मोनॉक्साईड गेलेलं आहे. ती आता ओळखतच नाही 4 दिवस, म्हणजे 8-10 दिवस झाले. कुणाला सांगावं? तो पर्सन माझ्याकडे आला, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. काय नाही सर, फक्त सांगायचं होतं. इतका कुणाला सांगू हा प्रश्न होता. तुम्हाला तुमच्याशी बोलल्यावर जरा बरं वाटतं. ही सपोर्ट सिस्टीम आहे आपली. म्हणजे आपण काय, बिझनेस इज अ बाय प्रोडक्ट. बिझनेस तर मिळतोच आहे, म्हणजे मला मिळतोय, तुम्हाला मिळतोय. असं कोण जर असेल की ज्याला बिझनेस मिळत नाहीये तर त्याला दोषी तो स्वतः आहे. इतक्या अपॉर्च्युनिटी सॅटर्डे क्लबमध्ये आहेत. उद्योग बोध आहे, त्यानंतर महाबीज आहे, प्रत्येक चॅप्टरच्या मीटिंग्ज आहे. सो सॅटर्डे क्लब सपोर्ट सिस्टीम आहे. सॅटर्डे क्लबमध्ये लक्षात घ्या, कुठली जात नाहीये. उद्योजक ही एकमेव जात आहे सॅटर्डे क्लबमध्ये. आणि उद्योजक म्हणून सॅटर्डे क्लबमध्ये या. आणि इथं आल्यानंतर कुठल्याही बाकीच्या गोष्टी न करता आपण इथं आलो कशासाठी, आपण सॅटर्डे क्लब जॉईन कशासाठी केला, आपला व्यवसाय वाढवा म्हणून. ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि सॅटर्डे क्लब बरोबर आपला व्यवसाय वाढला पाहिजे, याच्यावरच लक्ष द्या आणि पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आपला व्यवसाय वाढवा. हॅपी नेटवर्किंग.